नमस्कार। स्कूल विद्यार्थी चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखेंगे स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट मराठी बोर्ड महाराष्ट्र ईयर है 2020। आज हम देखने वाले हैं ऊर्जा शक्तीचा जागर इस चॅप्टर का पार्ट 2। ठीक आहे, ऊर्जा शक्तीचा जागर हा जो तुमचा 8वा धडा आहे त्याचा क्वेश्चन आन्सर सिरीज आपलं चालू आहे आणि त्याचा पार्ट 2 आज आपण पाहणार आहोत। पार्ट 2 मध्ये आपण स्वमत पर्सनल जे क्वेश्चन्स असतात स्वमत ते आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न तुमचा सगळ्यात मोठा असा प्रश्न आहे की भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे। ओके, हाँ वाला तुमचा प्रश्न है। इसका मतलब ये है कि भावे सर जो भी कुछ कहते थे उनके जो शब्द थे वही माशेलकर यानी हमारी लेखक की वही शब्द मतलब भावे सर के जो भी शब्द होते थे वो ही शब्द वो ही बातें माशेलकर मतलब हमारे जो लेखक है उनकी एनर्जी होती थी। ठीक है, मतलब ऐसा क्यों बोला है ये आपको यहाँ पे एक्सप्लेन करना है। ठीक है, इस प्रश्न का मतलब आपको समझना है। मराठीत सांगते की भावे सरांचे जे शब्द आहेत त्यांचे जे उपदेश आहेत भावे सर जेव्हा लेखकाला मार्गदर्शन करायचे तेव्हा त्यांचं म्हणजे ते मार्गदर्शन सरांनी सांगितलेले ते शब्द हे लेखकासाठी म्हणजेच माशेलकरांसाठी खूप ऊर्जा देणारे असायचे, खूप प्रेरणा देतात, ते इन्स्पायर करत होते। तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं तुमचं मत सांगायचं आहे। ठीक आहे, असा हा प्रश्न आहे। उत्तर बघा कसं लिहिलंय मी। भावे सरांनी लेखकाला आयुष्याचे खरे तत्वज्ञान शिकवले। भावे सर ने लेखक को आयुष्य मतलब उसके जीने का जो सच्चाई जो है होती है, ठीक है, खरे तत्वज्ञान मतलब लाइफ कैसे जीनी चाहिए, ठीक है, वो भावे सर ने लेखक को सिखाया था। ये पहले लाइन का मतलब है। ठीक है, भावे सरांनी लेखकाला आयुष्याचे खरे तत्वज्ञान शिकवले म्हणजे आयुष्यात जगताना कसं जगलं पाहिजे, स्वतःला इन्स्पायर कसं ठेवायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला सतत काही ना काही शिकवत असते, तर त्याच्यातून कसं शिकायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भावे सरांनी लेखकाला वेळोवेळी शिकवल्या। ओके, सेकंड, विज्ञानाच्या एका प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगावर एकत्रित करून कागद जाळता येतो, त्याचप्रमाणे आपण एकाग्रतेच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो। बघा, दोन ओळी कनेक्टेड होत्या म्हणून मी सोबत वाचलेल्या आहेत। विज्ञान हिंदी मध्ये पहिला सांगते। विज्ञान के एक प्रयोग से एक एक्सपेरिमेंट से उन्होंने बताया कि सूरज की जो पूरी शक्ति है वो अगर हम लोग वो भिंग यानी कि मैग्नीफाइंग ग्लास जो होता है तो उस पे अगर हम लोग सूरज की सभी किरणें एकत्रित कर लेंगे, इकट्ठा कर लेंगे तो इजीली हमें एक पेपर जो होता है वो उसको हम लोग जला सकते हैं। ठीक है, त्याचप्रमाणे और उसी तरह से अगर हमने सभी हमारा जो पूरा माइंड है, हमारे जो सभी विचार है वो एक ही चीज़ पर अगर हम लोग एकत्रित यानी फिर इकट्ठा करेंगे तो कोई भी ऐसी चीज़ नहीं है जो इम्पॉसिबल है, सब कुछ पॉसिबल है। सिर्फ हमें क्या करना है, हमें एकाग्र होना है। एकाग्र यानी कि कॉन्संट्रेट करना है, हमारी माइंड हमारे जो विचार है उनको हमें क्या करना है, इकट्ठा करना है एक ही चीज़ के ऊपर। मराठीत एक्सप्लेन करते। विज्ञानाच्या एका सोप्या आणि साध्या प्रयोगातून जे भावे सर होते त्यांनी काय सांगितलं की ज्याप्रमाणे भिंगाच्या मदतीने सूर्याची किरणं आपण एकत्रित करतो आणि ती किरणं एकत्रित झाल्यावर तिथे खूप गरम अशी उष्ण ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेमुळे तो कागद जाळला जातो। ठीक आहे, म्हणजे एवढी म्हणजे इथे तुम्हाला ते सांगतायत। आता हा एक विज्ञानाचा एकदम सोप्पा सरळ असा साधा असा काय आहे प्रयोग आहे जो तुम्ही चौथी किंवा त्याच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये पाहिला असेल। तर हा प्रयोग सुद्धा ते फक्त शिकून मुलांना सोडू शकत होते, पण भावे सर एवढे छान होते की त्यांनी ह्या प्रयोगातून त्या मुलाला म्हणजेच माशेलकरांना किंवा त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांना एक उपदेश पण दिला, एक गाईड पण केलं त्यांनी की आपल्याला आपल्या आयुष्यात पण असंच राहायचं आहे। ह्या भिंगासारखं आपल्याला सगळी आपण आयुष्यात पुढे जाताना खूप सगळे विचार खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून आपण पुढे जातो, त्यामुळे आपण जे काही स्वप्न बघतो
जे सुरुवातीला इनिशियल स्टेजवर आपण जेव्हा स्वप्न बघतो, पण आपण नंतर जाता जाता ते स्वप्न विखुरलं जातं आणि आपलं लक्ष नाही राहते आपल्या ध्येयाकडे, आपलं जे टार्गेट असतं त्याच्याकडे. तर अशा वेळेला इथे तुम्हाला ते सांगितलं की तुम्ही कुठलीही गोष्ट जर तुम्ही एकाग्रतेने म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करून केलीत, तर अशी कुठलीच गोष्ट नाही की शक्य नाही, जी तुम्हाला होऊ शकत नाही. असे भावे सरांनी लेखकाला शिकवले. ऐसा ही भावे सरने लेखक को सिखाया था. त्यांच्या या शब्दातून माशेलकरांना एकाग्रतेचे महत्त्व समजले. उनके इसी शब्दों में से माशेलकर मतलब हमारे लेखक को इम्पॉर्टन्स समझा था कॉन्सन्ट्रेशन का, एकाग्रता का. ठीक है. संपूर्ण आयुष्यासाठी एक नवीन प्रेरणा त्यांना भावे सरांकडून मिळाली. मतलब पूरे लाइफ के लिए उनको एक प्रेरणा मतलब एक इंस्पिरेशन भावे सर से मिली थी. ठीक है. सो यहाँ पे आपका ये पहला वाला जो आंसर है वो खत्म हो जाता है. इतना ही. इसके लिए मैंने ये वाले 2 पॉइंट ज़्यादा एक्सप्लेन किए क्योंकि ये ही आपको समझना है. और इसी एक इंसिडेंट से हमें पता चलता है कि भावे सर के जो शब्द थे, उनकी जो बताने का तरीका था वो कितना इंस्पायरिंग करने वाला था. तो ये प्रयोग वाला इंसिडेंट हमें यहाँ पे देना है. ठीक है. इसके लिए मैंने वो ज़्यादा से ज़्यादा आपको इलैबोरेट किया, अच्छे से बताया. अभी जाएंगे सेकंड. शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा. सोदाहरण का मतलब होता है एग्जाम्पल के साथ. सोदाहरण सह प्लस उदाहरण अशी संधी आहे ही. ठीक आहे. सो तुम्हाला चॅप्टर वाचताना जेव्हा लेखक विद्यार्थी होते तेव्हा त्यांच्यामधले कुठले कुठले गुण दिसले हे तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. ओके. मतलब हिंदी में बताती हूँ कि जब हमारे जो लेखक है वो विद्यार्थी थे स्कूल में, तो उनके अंदर कौन से गुण आपको देखने को मिले, जो चैप्टर जब आपने पढ़ा तब वो आपको एग्जाम्पल के साथ लिखना है. मतलब उनका गुण भी लिखना है और वो गुण आपको कैसे फाइंड हुआ वो भी आपको लिखना है. ठीक है. अभी आगे पहला. डॉक्टर माशेलकरांमध्ये अनेक गुण आहेत. ओके. बहुत सारे गुण उनमें है. ये पहली लाइन मैंने लिखी है सिंपल ॲज इट इज. सेकंड. आईने व शिक्षकांनी केलेल्या मदतीची लेखकाला नेहमी जाणीव असते. त्यावरून लेखकाचा कृतज्ञता हा गुण दिसून येतो. मतलब उनके माँ ने और उनके शिक्षकों ने जो भी उनको मदद की लाइफ में आगे जाने के लिए, एजुकेशन के लिए, तो उसकी उनको हमेशा जाणीव मतलब जाने का मतलब उनको एहसास था उस चीज़ का कि हाँ मेरे माँ ने किया है, मेरे टीचर ने मुझे हेल्प की है. तो उनको ये एहसास हमेशा रहता था. और ये एहसास का मतलब ही होता है कि उनके अंदर कृतज्ञता ये जो गुण है. ठीक है. ये पहला गुण है. ठीक है. मराठीत सांगते की आई आणि शिक्षकांनी आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत केली. आणि ही जी जाणीव होती की त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही. आपण कितीही पुढे जाऊन पैसा कमवला किंवा कितीही मोठे आपण व्यक्ती झालो तरी त्यांची मदत आपण कधीच पूर्ण करू शकत नाही. ठीक आहे. तर हा जो मनात भाव असतो की मी कितीही मोठा झालो तरी त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, ह्या भावाला म्हणतात, या गुणाला म्हणतात कृतज्ञता. ठीक आहे. सो हा कृतज्ञ स्वभाव लेखकाचा आहे हे आपल्याला समजतं त्या एक्झाम्पलमधून, त्या वाक्यामधून. पुढे आहे लेखक हे सर्वांना खूप मान देत असत, त्यामुळे त्यांचा नम्र स्वभाव देखील आपल्याला दिसून येतो. तर इथे सेकंड स्वभाव आहे नम्र. लेखक सभी लोगों को बहुत ही रिस्पेक्टफुली ट्रीट करते थे, बहुत अच्छे से उनको मान सम्मान उनको देते थे दूसरों लोगों को. तो इससे उनका जो स्वभाव है वो नम्र है, हम्बल. ठीक है. वो भी हमें समझ में आता है. लेखक सगळ्यांना मानपान द्यायचे, सगळ्यांचा आदर करायचे, त्यामुळे त्यांचा नम्र स्वभाव आहे हे सुद्धा आपल्याला पाठ वाचताना दिसून येतो. आगे. अभ्यासासाठी अपुरी जागा आणि प्रतिकूल वातावरण असूनही लेखकाने मेहनतीने अभ्यास केला आणि यश मिळवले. यावरून त्यांचा जिद्दी स्वभाव आपल्याला दिसतो. बघा मी एग्जाम्पल देते आणि स्वभाव पण सांगते. ठीक है. अभ्यासासाठी अपुरी जागा मतलब पढ़ाई करने के लिए इनफ उनको जगह नहीं थी. अपुरी जागा म्हणजेच भरपूर कमी जागा होती. प्रतिकूल वातावरण मतलब बहुत ही बुरी ऐसे उनकी कंडीशन थी. चांगली परिस्थिती नव्हती. असूनही लेखकाने मेहनतीने अभ्यास किया और ऐसे होने के बावजूद भी लेखक ने बहुत मेहनत किया, हार्डवर्क किया और पढ़ाई किया और आगे जाके यश मिळवले. मतलब उनको बहुत सारा यश मिला, प्रोग्रेस मिला उनके उस जर्नी में.
तो ये सब बातों से हमें क्या पता चलता है कि उनका जो स्वभाव है वो जिद्दी है। मतलब एक बार उन्होंने एक जिद ठान ली कि नहीं, मुझे आगे जाके करना ही है वही करियर, तो वो उन्होंने करके दिखाया। तो उनका वो स्टबन, जो हम लोग इंग्लिश में बोलते हैं, वो बहुत ही स्टबन थे, ये इस बात से हमें दिखाई देता है। तो ये भी उनका एक गुण है। ठीक आहे, मराठीत आता जरा एक्सप्लेन करते. अभ्यासासाठी अपुरी जागा म्हणजे पुरेशी जागा नव्हती अभ्यासासाठी. प्रतिकूल वातावरण होतं, म्हणजेच काय, परिस्थिती खूप बेताची होती किंवा त्यांना चांगली परिस्थिती नव्हती अभ्यास करण्यासाठी. आणि असं असून सुद्धा, ठीक आहे, नकारात्मक परिस्थिती असून सुद्धा त्याने खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले आणि त्यांनी अभ्यास किंवा शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती केली त्या शिक्षणाच्या मदतीने. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला समजते की ते किती जिद्दी होते, त्यांचा स्वभाव किती जिद्दी होता की नाही, एकदा ठरवलं तर ते करायचंच. मग त्याच्यासाठी परिस्थिती बघायची नाही किंवा आपल्याकडे काय आहे आणि काय नाही याच्यामध्ये मनाची चलबिचल न करता आपल्याला जे करायचं त्याच्यावरच त्यांनी एकाग्रतेने लक्ष ठेवलं आणि एनी हाऊ आपल्याला ते करायचंच आहे. आणि त्यासाठी भले कष्ट करायला लागू दे, एक्स्ट्रा कष्ट करायला लागू दे, पण ते लेखकाने केलेत आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ओके, पुढे आहे 5वा आणि 6वा पॉईंट. तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तरं लिहायची नाही आहे, तुम्हाला सलग उत्तरं लिहायची आहेत. ठीक है, आपको पॉइंट में आंसर नहीं लिखना है, मैंने आपको समझने के लिए पॉइंट्स दिया है. भावे सरांनी दिलेला एकाग्रतेचा मंत्र लेखकाने पाळला, त्यावरून ते आज्ञाधारक आहेत हे सुद्धा कळते. मतलब भावे सर ने, जो हमने ऊपर वाला क्वेश्चन देखा, क्वेश्चन नंबर 1, कि भावे सर ने उनको बताया कि लाइफ में कंसंट्रेशन, एकाग्रता कितनी इम्पॉर्टेंट है. अगर आपका माइंड हर दिन चेंज होता रहेगा, नहीं मुझे आज ये करना है, परसों आप बोलोगे मुझे नहीं वो करना है, तो इससे आप कोई भी टारगेट कभी भी अचीव नहीं कर सकते. एक चीज़ पाने के लिए आपको उसमें कंटिन्यूअस प्रैक्टिस करनी पड़ती है, तभी जाके वो चीज़ आपको अचीव होगी. ठीक है, तो भावे सर ने भी वही उनको एकाग्रता जो मंत्र दिला होता, ओके, जो मंत्र दिया था, तो वो उन्होंने एक्सेप्ट किया और उससे क्या पता चलता है कि वो आज्ञाधारक भी है. ठीक है, सो भावे सरांनी यहाँ पे क्या है, इधर गया हमारा नम्र, आज्ञाधारक. ओके, आज्ञाधारक, ये वाला उनका गुण यहाँ पे मैंने बताया है. ओके, मराठी में भावे सरांनी त्यांना एकाग्रतेचा मंत्र दिला की आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर तुला एकाग्र राहणं खूप महत्त्वाचं आहे. कितीही प्रॉब्लेम येतील, तुला कितीही इतर गोष्टी दिसतील आयुष्यामध्ये पुढे जर्नीमध्ये, पण तिथे लक्ष न घालता तुझं जे स्वप्न आहे तिथे तू एकाग्र हो आणि पुढे जा, तरच तुला तुझं स्वप्न पूर्ण करता येईल. आणि हा एकाग्रतेचा मंत्र लेखकाने खूप चांगल्या पद्धतीने पाळला आयुष्यात आणि ते पुढे गेले. आणि ह्याच्यावरून कळतं की ते आज्ञाधारक आहेत, शिक्षकांनी दिलेल्या आज्ञांचं त्यांनी पालन केलेलं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे मला लेखकामध्ये कृतज्ञता, नम्रपणा, जिद्दी स्वभाव आणि आज्ञाधारक हे गुण प्रामुख्याने जाणवले. हाँ, ये लिख के आपको एंड करना है, लास्ट में आपको लिखना है कि इस तरह से लेखक में मुझे कृतज्ञता, नम्रपणा, जिद्दी स्वभाव आणि आज्ञाधारक ये 4 गुण मुझे दिखाई दिए. और वो आपने एक्सप्लेन भी किया है कि कौन से इंसिडेंट पे आपको कौन सा उनका गुण दिखाई दिया. इसके लिए मैंने उधर आपको जब एक्सप्लेन किया तो अंडरलाइन की खास. सो अशा प्रकारे लेखकाला कुठले लेखकाचे आपल्याला कोणते कोणते गुण बघायला भेटले की कृतज्ञता, आई वडील, आई आणि शिक्षकांचा, त्याच्यानंतर नम्रपणा की सगळ्यांना ते मानपान द्यायचे व्यवस्थित, जिद्दी स्वभाव म्हणजे एकदा ठरवलं तर ठरवलं, आज्ञाधारक म्हणजेच काय तर एकाग्रतेचा मंत्र त्यांनी आयुष्यात पुढे फॉलो केला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. सो अशा प्रकारे आज आपण इथे 2 मोठे क्वेश्चन कव्हर करणार आहोत फक्त. ठीक आहे, एकदा मी पटकन तुम्हाला दोन्ही क्वेश्चन आन्सर वाचून दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते माइंडमध्ये थोडेसे अजून व्यवस्थित पद्धतीने सेट होतील. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. भावे सरांनी लेखकाला आयुष्याचे खरे तत्वज्ञान शिकवले. विज्ञानाच्या एका प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगावर एकत्रित करून कागद जाळता येतो, त्याचप्रमाणे आपण एकाग्रतेच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो, असे भावे सरांनी लेखकाला शिकवले. त्यांच्या या शब्दातून माशेलकरांना एकाग्रतेचे महत्त्व समजले. संपूर्ण आयुष्यासाठी एक नवीन प्रेरणा त्यांना भावे सरांकडून मिळाली. हा पहिला प्रश्न झालेला आहे आपल्याला. सेकंड,
शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा. डॉक्टर माशेलकरांमध्ये अनेक गुण आहेत. आईने व शिक्षकांनी केलेल्या मदतीची लेखकाला नेहमी जाणीव असते. त्यावरून लेखकाचा कृतज्ञता हा गुण दिसून येतो. लेखक हे सर्वांना खूप मान देत असत, त्यामुळे त्यांचा नम्र स्वभाव देखील आपल्याला दिसून येतो. अभ्यासासाठी अपुरी जागा आणि प्रतिकूल वातावरण असूनही लेखकाने मेहनतीने अभ्यास केला आणि यश मिळवले. यावरून त्यांचा जिद्दी स्वभाव आपल्याला दिसतो. भावे सरांनी दिलेला एकाग्रतेचा मंत्र लेखकाने पाळला, त्यावरून ते आज्ञाधारक आहेत हे सुद्धा कळते. अशा प्रकारे मला लेखकांमध्ये कृतज्ञता, नम्रपणा, जिद्दी स्वभाव आणि आज्ञाधारक हे गुण प्रामुख्याने जाणवले. ओके, ऐसे आपको स्वमत लिखना है. आप आपके हिसाब से भी आंसर लिख सकते हैं, क्योंकि ये स्वमत है, पर बहुत सारे बच्चों को ये नहीं पॉसिबल होता, नहीं समझ में आता. इसके लिए मैं मेरा आंसर यहाँ पे देती हूँ. पर स्वमत है तो आप आपका आंसर भी यहाँ पे लिख सकते हो, खुद का बनाया हुआ. ओके, सो अगर आपको वीडियो अच्छी लगी हो तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए. चैनल को जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है उनको प्लीज़ रिक्वेस्ट है कि चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को क्लिक कीजिए, ताकि जब भी मैं नया वीडियो अपलोड करती हूँ उसका नोटिफिकेशन आपको आ जाए. ये आपको करना है, बेल आइकन को क्लिक. थैंक यू सो मच फॉर लविंग मी एंड सपोर्टिंग मी. आपके वजह से बहुत सारी हमारी जो यूट्यूब की फैमिली है वो बढ़ रही है. आपको हेल्प हो रही है, सुन के भी अच्छा लगता है. आपके कमेंट्स के थ्रू आपके सजेशंस होते हैं, उसके अकॉर्डिंग भी हम लोग चेंजेस करते हैं, उस तरह से वीडियो बनाते हैं. सो आप सजेशन देते रहिए, और आपके कोई डाउट है वो भी आप पूछिए कमेंट सेक्शन में. ठीक है, मैं सभी के कमेंट्स रीड करती हूँ और एज़ पॉसिबल एज़ उनको जवाब देती हूँ. सो मिलते हैं नए वीडियो के साथ, तब तक के लिए धन्यवाद.